नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनल, ज्याद्वारे आज आपण मागील वर्षी नवी मुंबई येथे झालेल्या पेपरचे स्पष्टीकरण बघणार आहोत. प्रश्न पहिला, किरकोळ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा. ऑप्शन क्रमांक ए रोख, ऑप्शन क्रमांक बी उदार, ऑप्शन क्रमांक सी घाऊक, ऑप्शन क्रमांक डी कृश. या प्रश्नाचे योग्य असे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी घाऊक. प्रश्न क्रमांक दुसरा, खालीलपैकी कोणती जोडी विरुद्धार्थी नाही? ऑप्शन ए सव्यंग अपंग, ऑप्शन बी रोगी निरोगी, ऑप्शन सी ग्राह्य त्याज्य, ऑप्शन डी आय व्यय. या प्रश्नाचे योग्य असे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए सव्यंग अपंग. सव्यंग अपंग ही मित्रांनो समानार्थी जोडी आहे. प्रश्न क्रमांक तिसरा, कसलीही पारख नसणारा या अर्थासाठी योग्य अलंकारिक शब्द निवडा. ऑप्शन ए गाजर पारखी, ऑप्शन बी घाण्याचा बैल, ऑप्शन सी अंगठा छाप, ऑप्शन डी व्यर्थ बडबड. या प्रश्नाचे योग्य असे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए गाजर पारखी. गाजर पारखी म्हणजे कसलीही पारख नसणारा. प्रश्न क्रमांक 4, मोजक्या शब्दात सांगितलेले तत्व. ऑप्शन क्रमांक ए मंत्र, ऑप्शन क्रमांक बी सूत्र, ऑप्शन क्रमांक सी तंत्र, ऑप्शन क्रमांक डी यंत्र. या प्रश्नाचे योग्य असे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सूत्र. मोजक्या शब्दात सांगितलेले तत्व म्हणजे सूत्र होय. प्रश्न क्रमांक 5, पुष्कळ द्रव्य मिळणे या अर्थाचा वाक्यप्रचार कोणता? ऑप्शन क्रमांक ए आकाश ठेंगणे होणे, ऑप्शन क्रमांक बी उखळ पांढरे होणे, ऑप्शन क्रमांक सी मोक्ष मिळणे, ऑप्शन क्रमांक डी परिधान करणे. या प्रश्नाचे योग्य असे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी उखळ पांढरे होणे. विद्यार्थी मित्रांनो, आपण या चॅनलद्वारे पोलीस भरतीचे मागील वर्षी झालेल्या सर्व जिल्ह्यांचे स्पष्टीकरण घेण्यात येणार आहे. तरी सर्वांनी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावे व बेल आयकॉन क्लिक करावे. प्रश्न क्रमांक 6, अपूर्ण मन पूर्ण करा. रिकामी जागा वाचली तर वाचली, नाहीतर मोडून खाल्ली. प्रश्न क्रमांक ए घंटी, प्रश्न क्रमांक बी शिट्टी, प्रश्न 6, अपूर्ण मन पूर्ण करा. रिकामी जागा वाचली तर वाचली, नाहीतर मोडून खाल्ली. ऑप्शन क्रमांक ए घंटी, ऑप्शन क्रमांक बी शिट्टी, ऑप्शन क्रमांक सी जादुई बासरी, ऑप्शन क्रमांक डी गाजराची पुंगी. या प्रश्नाचे योग्य असे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी गाजराची पुंगी. प्रश्न क्रमांक 7, पुढीलपैकी कंठ तालव्य असलेला वर्ण कोणता? ऑप्शन क्रमांक ए उ, ऑप्शन क्रमांक बी ओ, ऑप्शन क्रमांक सी रू, ऑप्शन क्रमांक डी ए. या प्रश्नाचे योग्य असे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी ए. ए हा कंठ तालव्य वर्ण आहे. प्रश्न क्रमांक 8, ज्याने करावे त्याने भरावे या अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखा. ऑप्शन क्रमांक ए दर्शक, ऑप्शन क्रमांक बी संबंधी, ऑप्शन क्रमांक सी आत्मवाचक, ऑप्शन क्रमांक डी पुरुषवाचक. या प्रश्नाचे योग्य असे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी संबंधी सर्वनाम. प्रश्न क्रमांक 9, हा मुलगा हुशार आहे अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखा. ऑप्शन क्रमांक ए दर्शक सर्वनाम, ऑप्शन क्रमांक बी संबंधी सर्वनाम, ऑप्शन क्रमांक सी आत्मवाचक सर्वनाम, ऑप्शन क्रमांक डी पुरुषवाचक सर्वनाम. या प्रश्नाचे योग्य असे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए दर्शक सर्वनाम. प्रश्न क्रमांक 10, नीलू नावाचा काळा कुत्रा होता विशेषण ओळखा. ऑप्शन क्रमांक ए नीलू, ऑप्शन क्रमांक बी नाव, ऑप्शन क्रमांक सी काळा, ऑप्शन क्रमांक डी कुत्रा.
या प्रश्नाचे योग्य असे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी काळा. काळा हे विशेषण आहे. विद्यार्थी मित्रांनो, या यूट्यूब चॅनलद्वारे सर्व जिल्ह्यांचे पोलीस भरतीचे मागील वर्षी झालेल्या पेपरचे विश्लेषण घेण्यात येणार आहे. तरी सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करावे व बेल आयकॉन क्लिक करावे. प्रश्न क्रमांक 11. खालीलपैकी कोणते संख्या विशेषण नाही ते ओळखा. ऑप्शन क्रमांक ए थोडी मुले, ऑप्शन क्रमांक बी 5 पट रुपये, ऑप्शन क्रमांक सी कोणता गाव, ऑप्शन क्रमांक डी 6वे पुस्तक. या प्रश्नाचे योग्य असे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी कोणता गाव. प्रश्न क्रमांक 12. खालीलपैकी स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय कोणते. ऑप्शन क्रमांक ए वारंवार, ऑप्शन क्रमांक बी पटपट, ऑप्शन क्रमांक सी खाली, ऑप्शन क्रमांक डी नेहमी. या प्रश्नाचे योग्य असे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी खाली. खाली हे स्थलवाचक क्रियाविशेषण आहे. प्रश्न क्रमांक 13. देवघर या शब्दाचे लिंग ओळखा. ऑप्शन क्रमांक ए पुल्लिंग, ऑप्शन क्रमांक बी स्त्रीलिंग, ऑप्शन क्रमांक सी नपुंसकलिंग, ऑप्शन क्रमांक डी उभयलिंग. या प्रश्नाचे योग्य असे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी नपुंसकलिंग. सामासिक शब्दाचे लिंग हे त्यांच्या शेवटच्या शब्दावरून ठरवले जाते. ते घर नपुंसकलिंग. प्रश्न क्रमांक 14. नपुंसकलिंगी शब्द असलेला पर्याय निवडा. ऑप्शन क्रमांक ए सरडा, ऑप्शन क्रमांक बी पाल, ऑप्शन क्रमांक सी करडू, ऑप्शन क्रमांक डी मगर. या प्रश्नाचे योग्य असे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी करडू. प्रश्न क्रमांक 15. प्रतिवर्ष हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे. ऑप्शन क्रमांक ए तत्पुरुष, ऑप्शन क्रमांक बी अव्ययीभाव, ऑप्शन क्रमांक सी द्वंद्व, ऑप्शन क्रमांक डी बहुविरी. या प्रश्नाचे योग्य असे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अव्ययीभाव. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावे व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन क्लिक करावे. धन्यवाद.